हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि इलेक्शनच्या दिवशी मी काय केलं हे तुम्ही बघितलेलंच असेल. आणि दुसरा दिवस होता रिझल्टचा. तर आमच्या भागातील ताजनपुरे ताई ह्या निवडून आलेल्या आणि सगळ्यांना इतका आनंद झालेला. जनमताचं जेव्हा कौल सर्वांना मान्य असतो तेव्हा हा आनंद तर साजरा झालाच पाहिजे. आणि म्हटलं चला आता एवढा आनंद झाला आहे तर दुसऱ्या दिवशी आपलं घर पण आवरायचं बाकी होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं की मी कलर दिलेला, तर किचन पण आवरायचं बाकी होतं. मग आज सुट्टी होती तर किचन आवरायला काढलेला. सकाळी शाळेत जाऊन आलेले मी आणि त्यानंतर मस्तपैकी असा भांडी वगैरे सगळी घासलेली. मी शक्यतो बायांना बोलवत नाही, कारण की जेव्हा बाया भांडे घासायला आपण जेव्हा बोलवतो ना तेव्हा खूप जास्त पसारा होतो आणि आपल्याला ऑर्गनाईज करून काहीच व्यवस्थित आवरता येत नाही. आणि मस्तपैकी असं किचन पण आवरून झालेला होता. त्यानंतर आम्ही केलेली मॅगी आणि एवढी सारी भांडी मी घासलेली. खूप छान वाटतं असं किचन आवरल्यानंतर. आणि एका लेडीजला जेव्हा किचन आवरल्यानंतरचा जो आनंद असतो तो असा असतो बघा. त्यानंतर आम्ही आलेलो आमच्या फार्म हाऊसवरती. म्हणजे माझ्या सासूबाई असतात चुलत, तर त्यांचं फार्म हाऊस आहे हे. तिथे आल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं. म्हणजे आम्ही दरवेळेला जातो तेव्हा अंधारच पडलेला असतो. त्यानंतर तिथे मस्तपैकी अशी कांद्याची पात, घराच्या समोरच असलेली ऑर्गॅनिक भाजी मी घेऊन जाणार होते घरी. आत्या बोलले की घेऊन जा म्हणून. आणि इतकी सुंदर अशी होती, हिरवीगार. आणि घरी गेल्यानंतर मी ती करणारच होते. केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कशी आहे ती. तर चलो आता. आणि आता मी तुम्हाला त्यांचं फार्म हाऊस दाखवते. ही आहे तुळस. त्यानंतर असं मस्तपैकी बाहेर असा वरंडा, जुन्या काळात जसं असायचं तसं खूप छान फील येतो. त्यानंतर मी घरी आलेले, क्लास घेतलेला आणि मग स्वयंपाक पण अर्धा झालेला होता माझा. आणि मी तुम्हाला दाखवते की मळ्यातली ऑर्गॅनिक भाजी इतकी चविष्ट लागत होती, इतकी सुंदर. आणि कांद्याची पात म्हटल्यानंतर बाजरीची भाकर तर हवीच. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही देत असलेला माझ्या मिनी ब्लॉगचा रिस्पॉन्स असाच कायम असू द्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय बाय.